धम्मपद अत्तवग्गो प्राधानिक स्थविराची कथा. स्वतःवर विजय प्राप्त करा. स्थळ चेतवन श्रावस्ती. अत्तानंचे तथा कैरा यथन्यं मनुस्सासति सुदंतो वत दम्मेथ अत्ता हिकीर दु दम्मो. अर्थ, जर मनुष्य दुसऱ्याला उपदेश देत असेल तर प्रथम आपल्याला अनुकूल बनावे लागेल. आपल्या इंद्रियावर ताबा मिळवून दुसऱ्यांना उपदेश केल्यास फलदायी होते. स्वतःवर नियंत्रण ठेवणे महाकठीण आहे. गाथा कथा अशी आहे. एकदा प्राधानिक नावाच्या भिक्षूने भगवंताकडून ध्यान पद्धती ग्रहण केली आणि अनेक भिक्षूंना बरोबर घेऊन अरण्यात जाऊन तो राहू लागला. तेथे त्याने सोबतच्या भिक्षूंना अप्रमत्त होऊन ध्यान साधना करण्याची शिकवण दिली आणि श्रमण धर्माचे पालन करण्यात सतत व्यस्त राहिले पाहिजे असा उपदेश करून स्वतः मात्र तो झोपून जात होता. तरुण भिक्षू त्याच्या आज्ञेचे पालन करीत असत. ते सर्व तरुण भिक्षू पहिल्या प्रहरी ध्यान साधना करून जेव्हा झोपण्यासाठी जात असत तेव्हा प्राधानिक भिक्षू झोपेतून जागे होऊन इतर भिक्षूंना झोपायला कशाला जाता, पुन्हा ध्यान साधना करायला लागा असे म्हणून तो स्वतः मात्र झोपी जात असे. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरी जागे होऊन त्या भिक्षूंकडे जाऊन साधना हेतूने बाहेर काढून स्वतः झोप काढीत होता. प्राधानिक भिक्षू अशा प्रकारे नियमितपणे इतर भिक्षूंना शिकवण देत होता. त्यामुळे इतर भिक्षूंच्या मनाला शांती प्राप्त होऊ शकली नाही. ते सर्व भिक्षू उद्विग्न होऊन साधनेत प्रमाद करू लागले. आचार्य प्राधानिक आमच्या साधनेच्या बाबतीत अतिशय उत्साही आहेत, पण ते काय करतात हे पाहावे असा विचार इतर भिक्षूंच्या मनात आला. तेव्हा त्यांना दिसून आले की आचार्य इतरांना साधनेत व्यस्त करून स्वतः मात्र झोप घेतात. हे समजल्यावर त्यांनी विचार केला की आमचे आचार्य आम्हाला अनुशासन करतात आणि ते काहीच करीत नाही, आपला वेळ व्यर्थ घालवतात. भिक्षूंच्या या व्यवहाराने त्या सर्व तरुण भिक्षूंची झोप कमी झाल्याने व योग्य प्रमाणात विश्रांती न मिळाल्यामुळे ते बेचैन झाले आणि थकल्यासारखे दिसू लागले. त्यामुळेच एकाही भिक्षूला साधनेत प्रगती करता आली नाही. काही दिवसांनी ते सर्व भिक्षू आचार्यासह अरण्यातून तथागताकडे परत गेले. तथागतांनी त्या सर्वांना कुशल मंगल विचारल्यावर भिक्षूंना म्हणाले, अरण्यवासात अप्रमादी होऊन साधना केली काय? तुम्ही प्रामाणिकपणे ध्यान साधना करू शकले काय? त्यावर भिक्षू म्हणाले, नाही भगवान, आचार्यांनी भरपूर झोप घेतली पण आम्हाला पुरेसे झोपू दिले नाही, त्यामुळे आम्ही व्यवस्थितपणे साधना करू शकलो नाही. हे ऐकून तथागत म्हणाले, मनुष्य जेव्हा दुसऱ्याला उपदेश देतो तेव्हा त्याने स्वतः तसे वागले पाहिजे. असे केले तरच दुसऱ्याला केलेला उपदेश फलदायी ठरतो. अशा प्रकारचा उपदेश करताना तथागतांनी ही गाथा उच्चारली होती. तात्पर्य, दुसऱ्याला उपदेश करणे सोपे असते. प्रथम स्वतःवर विजय प्राप्त करावा
स्वतःकडे लक्ष द्यावे, स्वतः आचरण करावे आणि त्यानंतर इतरांना सांगणे उचित ठरते, असं इथे म्हटलं गेलेलं आहे. आता असं कर लागतं बाबा. म्हणून हे सर्व जेवढे जातक कथा आहे, हे सर्व जातक कथा भगवंतांनी भिक्षूंना उद्देशून म्हटलेले आहे. कारण त्यांना परिपूर्ण व्हावं लागते आणि याच्यातून फक्त आपण बोध घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? बोध. आणि बोध घेऊन याच्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जितकं का होईना उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.